श्री स्वामी समर्थ। वास्तुशास्त्रानुसार हे 8 बदल करा, तुमचे नशीब नक्की चमकेल। वास्तुशास्त्रानुसार घराच्या सुखशांतीसाठी अनेक उपाय सांगण्यात येतात। त्यातले काही उपाय आणि तोडगे खास तुमच्यासाठी दररोजच्या कामातील हे बदल तुम्हाला नक्कीच अनुभव देतील। चला तर मग बघूया सुखशांतीसाठी उपाय आणि तोडगे काय आहे। 1. घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा, कारण शुक्रवार श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्याने लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होते। शुक्रवारी किराणा भरल्यावर आपल्या घरी नेहमी भरभराट राहते। खरं तर आपण नेहमी नामस्मरण केलं पाहिजे। नामस्मरण केल्याने आपलं मन शांत होतं आणि आपली कामं सुद्धा मार्गी लागतात। जर तुमच्या घरी झाडं असतील, झाडांना नेहमी पाणी द्यावं। झाडं अजिबात सुकू देऊ नये, कारण झाड सुकल्याने आपल्या घरात नकारात्मकता येते, म्हणून नियमित पाणी नक्की द्यावं, ती सुकू देऊ नये। 2. याचबरोबर नेहमीच्या देवपूजेत आपण दिवा लावतो। दिवा लावताना 2 वातींची 1 वात करूनच दिवा लावावा। घरातील देवघर नेहमी घरात ईशान्य कोपऱ्यातच असावे। नियमित गायत्री मंत्राचा जप करावा, यामुळे आपल्या मनाला शांती लाभते। मात्र गायत्री मंत्राचा जप रस्त्यात येता जाता किंवा प्रवासात करू नये। एका जागी शांत बसून मगच गायत्री मंत्राचा जप करावा, त्यामुळे नक्कीच योग्य फायदे मिळतात। 3. घरातील दक्षिण किंवा वायव्य दिशा कचऱ्याचा डबा ठेवण्यासाठी योग्य दिशा मानण्यात आली आहे। त्यामुळे आपल्या घरातील कचऱ्याचा डबा नियमित दक्षिण किंवा वायव्य दिशेलाच ठेवावा। महिन्यातून 1 वेळा तरी पाण्यामध्ये कापूर टाकून पाणी उकळवावं आणि या पाण्याने घर किंवा आपला व्यवसायातील दुकान पुसावं। यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात आणि पैसा येण्याचे योग्य मार्ग सुद्धा मोकळे होतात। 4. नियमितपणे एकादशीचं व्रत करावं। एकादशीचं व्रत करण्यास जमत नसेल तर त्या दिवशी भात खाऊ नये। घराच्या मुख्य दरवाजाच्या डावीकडे नित्य नियमाने सकाळ संध्याकाळ दिवा लावावा। घरामध्ये बंद पडलेला घड्याळ असेल तर ते लगेच दुरुस्त करावे। घरात तुळस असावी आणि तुळशीची योग्य काळजी घ्यावी, आणि तुळस सुकली तर लगेच काढून टाकावी व त्या जागी नवीन तुळस लावावी। 5. याचबरोबर घरातील फरशी पुसताना गोमूत्र, हळद याचाही वापर केला जाऊ शकतो। टॉयलेट आणि बाथरूम मध्ये 1 वाटी तुरटी किंवा मीठ किंवा कापूर ठेवावा आणि आठवड्यातून एकदा तरी हे बदलत राहावं। यामुळे नकारात्मकता घालवण्यास मदत मिळते। घरावर कोणतीही आर्थिक संकट आले असतील तर दर मंगळवारी आणि शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीच्या समोर मोहरीच्या तेलात 2 लवंगा टाकून दिवा लावावा। यामुळे हळूहळू घरावरील आर्थिक संकट दूर होतात। 6. घरातील फरशीचा रंग काळा असू नये। घराबाहेर जाताना देवाचे दर्शन घेऊनच निघावे। देवांना आपल्यासोबत चला अशी प्रार्थना करून बाहेर जावे। बाहेरून घरी परत आल्यावर पुन्हा देवाचे दर्शन घ्यावे। 7. स्वयंपाक करताना स्वयंपाक करणाऱ्याचे दक्षिणेकडे तोंड नसावे। घरामध्ये सकाळी संध्याकाळी धूप, अगरबत्ती, दिवा लावावा। रोज सकाळी अंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करावे। असे केल्याने आपले मन शांत राहते, शिवाय कामात मनही लागतं। घरामध्ये शक्य झाल्यास दिवसा झोपू नये। 8. पश्चिमेला पाय तर पूर्वेकडे डोकं करून झोपू नये। स्वयंपाकघरात किंवा स्वयंपाकघरातील कोणत्याही भिंतीला आरसा अजिबात असू नये। स्वयंपाकघरात आरसा लावणं अशुभ मानलं जाते। याचबरोबर फरशी किंवा भिंतीचा रंग पूर्ण पांढरा असू नये, यामध्ये थोडा तरी रंग मिसळावा। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। श्री सद्गुरु स्वामी समर्थ। धन्यवाद।